नमस्कार इश्टानो. आयज एक सुप्रीम कोर्टान मॅटर चल्लेलो तो विशय घेवया. 15 फेब्रुवारी 2024 सुप्रीम कोर्टान एक म्हत्वाचो निर्णय जालो. केंद्रीय भाजप सरकार जी आमची सेंट्रल गव्हर्मेंट आहा इंडियेची, तेंच्यांनी 2017-18 ह्या दरम्यान एक इलेक्टोरल बॉन्ड स्कीम म्हणून एक काडलेली. आता इलेक्टोरल बॉन्ड स्कीम म्हटलें कितें? हे आमचे आता जितल्यो पार्ट्यो आहा पळय, पॉलिटिकल पार्ट्यो, तांकां म्हणा ते BJP म्हणा, काँग्रेस म्हणा, तांकां फंडींग येता. ते फंडींग कलेक्ट करपाक म्हणून ट्रान्सपरन्सीच्या नांवाचेर ही इलेक्टोरल बॉन्ड स्कीम म्हणून इंट्रोड्यूस केल्लेली. तेजे उपरांत सुमारे 2018 सोमते थोडेच दिसांनी एसोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म ही एक संघटना आहा, NGO, तेंच्यांनी ही स्कीम चॅलेंज केली, सांगून की हितून ट्रान्सपरन्सी एज सच कांय ना, वयल्यान ही अनकॉन्स्टिट्युशनल, लिगली करप्शन प्रमोट करता आनी हे इंडस्ट्रियलिस्ट बीन आसात पळय, क्रोनी कॅपिटलिस्ट, ते गव्हर्मेंट म्हटल्यार खंयचे पॉलिटिकल पार्टीक फंडींग करतले आनी आपल्याक जाय तशें डिसिजन करून घेतले आनी वयल्यान लोकांक हेजे कांयच खबर आसचेली ना. तर हेजेर जेन्ना 15 फेब्रुवारीक डिसिजन जालें, जजमेंट जालें सुप्रीम कोर्टाचें, तेन्ना सुप्रीम कोर्टान ते मान्य केले, सेईंग दॅट की हे इलेक्टोरल स्कीम ज्यो आसा, इलेक्टोरल बॉन्ड स्कीम ज्यो आसा त्यो अनकॉन्स्टिट्युशनल, तितून ट्रान्सपरन्सी ना, वयल्यान सिलेक्टेड फक्त जी रुलींग पार्टी आहा तेंच्याच कडेन डेटा पावता. एड टू दॅट हितून खंयचे जे बिजनसमॅन आसा, जे कॉर्पोरेट हावजीस आसा, इंडस्ट्रियलिस्ट आहा, ते डोनेशन दितले पॉलिटिकल पार्ट्यांक आनी आपल्याक जाय तशें डिसिजनां करून घेतले म्हणून. तेका लागून हे पॉलिसीज बीन सद्याक ज्यो चल्ला पळय त्यो तेका लागून काय असोय तितून प्रश्न येवपाक लागलो. पयलीं ह्या कायद्यान असो प्रोविजन आसलेलो की खंयची इंडस्ट्री, खंयची कॉर्पोरेट फर्म जी आसा, तेजो प्रॉफिटांतलो 7.5% हांकां डोनेट करूंक मेळटालो थ्रू इलेक्टोरल बॉन्ड्स टू एनी पॉलिटिकल पार्टी. 2019च्या दरम्यान सुमार तेंच्यांनी होय प्रोविजन काडून उडयलो आनी कोणूय म्हटल्यार खंयची कंपनी ती काल सुद्दां इस्टॅब्लीश जाल्लेली आसना, पूण ती खंयच्याय पॉलिटिकल पार्टीक डोनेट करूं शकता. ती कितें धंदो करूं नाल्यार ना करूं, तेंचो बॅलन्स शीट आसो नाल्यार नासो, फक्त डोनेट करपाक लागून सुद्दां शेल कंपनी क्रिएट करून हांकां पॉलिटिकल पार्ट्यांक पयशे दिवं शकतली, अशें प्रोविजन घातलें. म्हणून जालें कितें, सुप्रीम कोर्टान आतां निमाणें ती स्ट्रायक डावन केली अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून. आनी तेचेर म्हत्वाची बातमी म्हटल्यार 6 मार्च पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाक डायरेक्शन दिल्लेलें की 2019 ते आतां पर्यंत खंयच्या पॉलिटिकल पार्टेक कितले पयशे पावले ह्या स्किमीच्यान, तेजो सगळो डेटा तुमी इलेक्शन कमिशनाक दिवचो आनी इलेक्शन कमिशनान तो एका आठवड्या भितर किंवा 10 दिसां भितर कितें तरी आपल्या वेबसायटीर घालून जनतेक कळोवचो म्हणून. आनी एक म्हत्वाची गोश्ट, हे जेन्ना हियरींग चल्लेलें तेन्ना गव्हर्मेंटाच्या एडवोकेटान एक स्टँड घेतलो की म्हणपाक लागलो सगळ्यो गोश्टी सगळ्यांक खबर आसपाक जाय गरजेचें ना, पब्लिकाक खबर आसपाक जाय गरजेचें ना. तेन्ना हे एसोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म जांचो एडवोकेट प्रशांत भूषण, तेणी सांगलें रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट हो रायट आसा, प्रत्येक सिटीजनाचो रायट आहा, तो जनतेक कळपाक जाय ह्या पॉलिटिकल पार्ट्यांक कोण फंडींग करता ते. सो सरकाराचें धोरण आसलेलें सगळ्यांक सगळें खबर आसपाची गरज ना म्हणून, हांकां लपून छपून करपाची कामात ती. सो ते हियरींग जालें. 6 मार्चाची डेडलायन गेली. सरप्रायझिंगली 6 मार्चाक स्टेट बँकेन येवन सुप्रीम कोर्टाक कितें सांगचें म्हणपाक लागलो आमकां इतले बेगिना ते दिवपाक जमचेलें ना. इश्टानो 15 फेब्रुवारीक डिसिजन जाल्लेलें आनी तांकां 6 मार्च पर्यंतचो टायम दिल्लो, म्हटल्यार ऑलमोस्ट अरावंड 3 आठवडे. स्टेट बँक SBIन येवन कोर्टाक सांगलें आमचे कडेन इतले शॉर्ट पिरियडान ते करपाक जावचेलें ना, आमकां आनीक थोडो टायम जाय. आनी कितलो टायम जाय? 30 जून पर्यंत जाय. खंय 30 जून पर्यंत सगळें इलेक्शन बीन निभावतले. तेजे उपरांत हो डेटा लोकांच्या हातीन पडोन डिसिजन मेकींग एज सच कांय जावचेलें ना. सो स्टेट बँकेचे हे जे तेंच्यांनी एप्लिकेशन आनी ते बीन केन्ना 2 दीस पयलीं, डेडलायनीच्या 2 दीस पयलीं तेंच्यांनी सुप्रीम कोर्टान फायल केले. सो हे जे एसोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म ADR जे पेटिशनर आसलेले तेंच्यांनी सुप्रीम कोर्टान अगेन्स्ट SBI कंटेम्प्ट ऑफ कोर्ट फायल केल्लेले आसा.
आनी स्टेट बँकेचें एप्लिकेशन आनी हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट एप्लिकेशन दोनूय 11 मार्चाक म्हटल्यार सोमारा आतां हियरिंगाक येवपाचें आहा सुप्रीम कोर्टात। इश्टानो, हे सगळें म्हत्वाचें कित्याक आहा तें सांगता। पयली गोश्ट म्हटल्यार स्टेट बँकेन हे जे आमकां इतलो टायम लागतलो म्हणून सांगला, जर आमी रेकॉर्ड्साच्यान वचत जाल्यार सगळ्या स्टेट बँकेच्या ब्रांचींनी, फॉर दॅट मॅटर सगळ्या बँकेनी हे फॅसिलिटी अवेलेबल ना। फक्त स्टेट बँकेच्यो कांयश्योच ब्रांची आहा जेंच्या मदीं ह्यो फॅसिलिटीज अवेलेबल आहा। एकूण 29 दॅट इज 29 ब्रांचीस एक्रॉस द कंट्री फक्त इतल्याच ब्रांचांनी त्यो फॅसिलिटीज आसा। म्हणजे ज्या जाग्याचेर वचोन तुमी हे इलेक्टोरल बॉन्ड परचेस करू शकतात आनी ते इलेक्टोरल बॉन्ड व्हरोन तुमच्या जी आवडती पार्टी आहा तांकां व्हरोन ते दिवं शकता आनी तेंच्यांनी ते 15 दिसां भितर एनकॅश करप आसता। आनी हो डेटा SBI सांगता आमचे कडेन इलेक्ट्रॉनीक फॉर्मेटान ना खंय, म्हटल्यार ते बई खातें रजिस्टर बीन आसता पळय तेजेर मेंटेन करता। ही फकाणाची गोश्ट जाल्लेली आहा इश्टानो। इवन देवळाक आनी इगर्जेक जे आमी हे घालता पळय डोनेशन, तेजो सुद्दां एका दिसा भितर आमकां हिशोब मेळटा 4-4, 5-5 वर्सांचो। आनी हेंचे कडेन स्टेट बँक ऑफ इंडिया कडेन तो हिशोब दिवपाक जमाना खंय इलेक्टोरल बॉन्ड्स। आनी इश्टानो, कांयशे हजार आनी लाखांचे खबरो न्ही, कोट्यांनी पयशांचे इलेक्टोरल बॉन्ड परचेस जावन सेल जाल्लेले आहा। ऑलमोस्ट हजारांनी करोड जाल्लेले आसा आनी हेजो हिशोब स्टेट बँक आतां सुप्रीम कोर्टाकूय दिवपाक सोदिना। तशेंच आनी हें म्हत्वाचें ह्या कारणाक लागून आहा इश्टानो, आनी गोंयाकूय इफेक्ट जातले। हेजें कारण अशें आहा की हे आमचे प्रोबेबिलिटी अशें घडों शकता आनी जो पर्यंत डेटा हातीन पडना तो पर्यंत आमी ठामपणे म्हणू शकना। पूण दीस इज जस्ट अ प्रोबेबिलिटी की जशें मायनींग स्कॅम जाल्लेले 35,000 कोटीचे मायनींग स्कॅम जाल्लेले। इनिशियली हो आंकडो येयल्लो, मागीर तो 3,500 कोटीचेर पावलो आनी निमाणे 350 कोटीचोच स्कॅम म्हणून हेंच्यांनी एक्सेप्ट केलो आनी सरकारान तो आंकडो एक्सेप्ट केलो। सो जर अशें आसलेलें 35,000 कोटीचो खऱ्यांनीच स्कॅम आसलेलो आनी हे इलेक्टोरल बॉन्डाच्या मार्फत ह्या पॉलिटिकल पार्ट्यांक पयसो पावल्लो आसात जाल्यार हो डेटा आमकां हे इलेक्टोरल बॉन्डाचो डेटा जो जेन्ना केन्ना आतां स्टेट बँक भायर काडटली तेजे वयल्यान टॅली करपाक मेळटले। ह्यो धोकादायक इतल्या कारणाक लागून आसलेलो इश्टानो। दीस वॉज हायली रिस्की स्कीम, लार्जली बिकॉज तूं पयशे दी, तुका पॉलिटिकल पार्टीचो टॉप बॉस पर्यंत एक्सेस मेळटा, तूं जितले जास्त पयशे दिता तितले, आनी तुमकां जाय तशी पॉलिसी डिसिजनां करून घेवपाक मेळटाली। लायक इन केस ऑफ मायनींग स्कॅम, इवन दो वेदांतान येदो व्हडलो स्कॅम केल्लो आहा तरी आसतना तांकां बिडिंग प्रोसेसांत पार्टिसिपेट करून लीज ग्रांट जाल्लेली आसा परत मायनींग करपाक। सो हे सगळे पॉलिसी डिसिजन्स हे खंयच्या बेजिसांचेर जाले आनी सगळ्यान व्हडले बेजीस पयशाची हेराफेरी जाता, ट्रान्झॅक्शन ऑफ मनी, तेजेरूच ही असली पॉलिसी डिसिजनां आजून पर्यंत पॉलिटिकली जायत येत आहा। म्हणून हो डेटा लोकांच्या हातीन पडप गरजेचो। म्हणून आतां सोमारचे पळोवया सुप्रीम कोर्टान कितें घडटा तें, कित्याक हे देशाक लागून गोंयाक लागून म्हत्वाचें आहा। तशेंच स्टेट बँकेच्यो ज्यो 29 ब्रांचीज आहा तितून पणजेची स्टेट बँकेची ब्रांचूय एनलिस्टेड आहा जी एलिजिबल आहा हे इलेक्टोरल बॉन्ड रिसीव करपाक आनी एनकॅश करपाक। सो मे बी आमचे जे फेलो एक्टिविस्ट आहा, बाब रामा, बाब शंकर, बाब एंटनी, बाब अजय, हांकां एक संदी मेळटली आमकां आतां की SBIच्या फुडें वचून एक प्रोटेस्ट करचो पडटलो की कित्याक तुमी हो डेटा दामून धरता, तुमकां तुमचेर कसलो दबाव आहा तो विचारपाक। सो इश्टांनी लक्ष ठेवया ह्या विशयाचेर, कित्याक हितून आमचो तुमचो देशाचो आनी गोंयचो फुडार अवलंबून आहा। तो पर्यंत सोमारा मातशें लक्ष दिवन रावया सुप्रीम कोर्टाचेर, विचार करा। देव बरें करूं।